मुंबई येथील आझाद मैदानवर किसान सभेच्या वतीनं 21 जुलै रोजी भव्य शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रभरातल्या 21 पेक्षा जास्त जिल्ह्यातून हजारो शेतकरी आझाद मैदानवर शेतकरी प्रश्नांसाठी एकत्र येणार आहेत. कर्जमाफीमध्ये काही अटी शर्ती लढ्यामुळे काढून टाकण्यास येत आलं असलं तरी सुद्धा नियमित कर्जदारांमध्ये आपण नियमित कर्ज भरलं म्हणजे चूक केली का अशी भावना निर्माण झालेली आहे. या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपये दिले जातात. किमान 2 लाखापर्यंत त्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही मागणी घेऊन हा मोर्चा आम्ही काढतो आहोत. त्याचप्रमाणे देवस्थान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा यासाठी प्रदीर्घ संघर्ष किसान सभेने केलेला आहे. घराच्या तळजमिनी आहेत, गायरान जमिनी आहेत, यासाठी लढाई झालेली आहे. कायदा करण्याची प्रक्रिया देवस्थान जमिनीच्या बद्दल सुरू झाली, मात्र काही संघटनांनी त्याच्यामध्ये खोडा घातलेला आहे. सरकारने या शेतकरी विरोधी संघटनांच्या दबावाला बळी न पडता हा कायदा शेतकरी हिताचा कसा होईल आणि लवकरात लवकर कसा होईल याची मागणी करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतो आहोत. गायरान जमिनी, घरांच्या तळजमिनी, त्याचप्रमाणे पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करून ती योजना शेतकरी हिताची करावी. त्याचप्रमाणे पेसा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मोहीम राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीनं सुरू आहे, ती बंद करून पेसा ग्रामपंचायती आणि पेसा कर्मचारी यांना अधिक ताकद द्यावी यासारख्या मागण्यांसाठी हा मोर्चा होतोय. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत.